गणेश भाऊ आणि आपले जामदार राजदीप जामदार प्रशांत खर्डीकर यांनी सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पांडुरंग बराडा यांनी प्रवेश केला. यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची भास्कर जाधव मंडळाध्यक्ष असताना ही जाहीर लागलेलीच होती. परंतु या सगळ्यांच्या येण्यामुळे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण मिळाले. यांनी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून जो विश्वास निर्माण केलेला आहे, त्या विश्वासाच्या मुळे खऱ्या अर्थाने शिर्डीची साईबाबाची जशी लाईन असते, पंढरपूरच्या पांडुरंगाची विठोबाची जशी लाईन असते, तशी लाईन आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची लागलेली आहे. हा विश्वास जो भारतीय जनता पक्षाने समाजामध्ये निर्माण केलेला आहे, हा खऱ्या अर्थाने देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मंडळी जो काम करत आहोत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण जो काम करतो, त्याच्यामुळे हा विश्वास आहे. आणि म्हणून माझ्या आधी काही सहकार्याने भाषण केली, कशा पद्धतीने सदस्य निवडून आले पाहिजेत. पत्रकार बंधूंना माहीत असेल की आमचे मित्र पक्षाच्या सहकार्याने सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढू. 15 जागा जिल्हा परिषद आणि 3 जागा पंचायत समितीच्या तयारी करा, सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकून आणू, अशा प्रकारची भाषण आपल्या मित्र पक्षाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर मला वाटतं आघाडीचा मेळावा झाला की राष्ट्रवादीचा झाला मला माहित नाही, त्याच्याची सांगितलं की 45च्या 45 जागा लढायच्या आणि सगळ्याच्या सगळ्या जिंकला. आम्हाला अजून सांगायचं होतं हे 30 जागा जिल्हा परिषदेच्या तुमच्याकडे निवडून येणार आणि 60 जागा पंचायत समितीच्या निवडून येणार. आता ह्या लोकांना माहित नाही, तुम्हाला वाटत असेल तुमच्या जागा येतील निवडून 60, तर तुमची भारतीय जनता पक्षाची गाठ. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी जे ठरवेल ते निश्चितपणाने जनतेच्या आशीर्वादाने यशस्वी करून दाखवेल. काल कल्याणला प्रदेश अध्यक्षांच्या हस्ते एक माजी नगरसेवक आणि एक अपक्ष लढलेला 40 मताने हरलेला कार्यकर्ता, त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षाचा आणि तुमच्या गर्लफ्रेंडचाही उपस्थित होता, त्याचाही प्रवेश लागला. त्या ठिकाणी मला पत्रकारांनी विचारलं की भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला पाहिजे, याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र लढणार आहात का? मी या मुलगीही सांगितलं होतं, मला वाटतं शहापूर मध्ये सांगितलं की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचा झेंडा जिल्हा परिषदेवर लागला नाही, तो झेंडा भारतीय जनता पक्षाचा ठाणे जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे असं मी सुतोवाच केला. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही स्वतंत्र लढलो. याचा अर्थ असा आहे, जर युती झाली तर सगळ्या मित्र पक्षांपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणून भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावणार, आणि युती नाही झाली तर आम्ही स्वतंत्रच लढणार. त्याच्यामुळे
महायुतीचा विषय नाही, हाच प्रश्न मला कल्याणमध्ये विचारला आणि त्याने मी असंच उत्तर दिलं की आमचा प्रयत्न कल्याणमध्ये असा असेल की आमचे प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी ते निर्णय करणार की करायची की नाही करायची. युती झाली तर मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा निवडून आणून आम्ही आमचा महापौर बसवला. सतत जिल्हा परिषदेचा आहे. त्याच्यामुळे आमच्याबद्दल कोणी गैरसमज करू नये. आणि जर समजा आम्ही पण 45 जागा जर जोडल्या तर मग ठाणा, पालघर, पुणा या सगळ्यांचे सभागृह आपल्याला वापरायला नक्कीच फक्त 6 पुरुष आहेत. वल्गना करायला काही जात नाही. लोक वल्गना करत राहतात. मी युतीच्या बद्दल बोलत आघाडीचे लोक जे काय वल्गना करतात त्या आघाडीच्या लोकांना मला असं वाटतंय. मी आता पांडुरंग बरोबर जितेंद्राने भातकरशी बोलत होतो. काही असे जिल्हा परिषद गट आहे तर हा पक्ष आहे तो पक्ष नाही, तो पक्ष आहे. अशा भागात असताना यांच्या इतक्या जागा निवडून येणार आहेत का? पण भारतीय जनता पक्षाची परिस्थिती तुमच्या आशीर्वादाने अशी नाही. प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि ताकदवर कार्यकर्ता. आणि आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला चुकीचं बोलण्याची काही गरज नाही आणि चुकीचं बोलणारही नाही. माझी सेक्रेटरी भास्कर जाधव आणि सुभाष झगडला पण आहे ते आपलं पण काही कार्य बघायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. कोण येतो कोण नाही याचा विचार करायचा नाही. आपल्याला जो असं वाटतं ना की दुनिया आपल्या बरोबर नाही तर आपण उलट व्हायला नेरकी काढायची सगळी दुनिया आपल्या मागे. त्यामुळे फार जास्त टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. जेव्हा त्याला चुरशी येईल ना तेव्हा तो मावळत जॉईंट होणार. त्यामुळे आपल्याला भारतीय जनता पार्टी म्हणून काम करायचं. मगाशी आपण सगळ्यांनी सांगितलं की तुमच्या आशीर्वाद आहे, यांच्या आशीर्वाद आहे, आपल्याला यांचा आशीर्वाद आहे, जिंकायचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो आपल्याला भारतीय जनता पार्टी म्हणून जिंकायचं. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे ज्या पद्धतीचं काम करतात मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की महाराष्ट्रामध्ये महापालिका जिल्हा परिषद ज्या होणार आहे, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरला असणार याच्यामध्ये काही दिलं. आणि म्हणून त्यांचं नेतृत्व या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत मिळेल लागल्यामुळे मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टीला कुठेही मागे वळून बघण्याची आवश्यकता लागेल. आणि म्हणून या स्थानिक स्तरावरच्या काही समस्या तुमच्या असतील. मगाशी पांडुरंगनी तसंचा उल्लेख केला की कोणीतरी लोकप्रतिनिधी शहापूरमध्ये येऊन भाषण करतो की बावली धरणाकडे तुम्ही काय केलं. अरे तुम्ही आज बोलता कशाच्यामुळे? तुम्हाला बोलायला संधीच आम्ही दिलंय. बावली धरणाचं मंजुरी करून टेंडर काढलं नसतं, काम सुरू नसतं तर बोलले असते कुठून. जसं पांडुरंगनी सांगितलं की तो राष्ट्रवादीत होता, मी बीजेपीत होतो, पण आम्हाला हृदय आहे, आम्हाला माहित आहे की शहापूरची जनता म्हणजे मुंबईला पाणी देते. आमच्याकडे एक वळगाव होतं माझ्या गावाच्या शेजारी, त्यांच्या दोन्ही गावाच्या बाजूने अशा पाण्याच्या लाईन दिली आणि त्यांना पाण्याचं कनेक्शन होतं. आजूबाजूला कसं काय गाव आपल्याकडे तुमच्याकडे काय बोलतात मला माहित नाही. तिथे एक महिला भेटायला जेव्हा आमचे नेते आरसी पाटील साहेब होते त्यांना भेटायला आल्या आणि त्यांनी असं सांगितलं की साहेब आमचं उंचायला पाणी आहे आणि पायाच्याकडे काय बोलता, कचऱ्याला बोलता, तुम्ही काय बोलता. हा त्यांनी सांगितलं आमच्या उशाकडे पाणी आहे, आमच्या पायाकडे पाणी आहे आणि आम्हाला पियाला पाणी नाही. ही परिस्थिती शहापूरची. म्हणून आम्ही दोघांनी कधी पक्ष बघितले नाही. मी कुंभी महोत्सवामध्ये मागणी केली देवेंद्रजीनं 200 कोटी दिले पाहिजे. बावली धरणाची जी योजना आहे ती झाली पाहिजे. शहापूरच्या आमच्या भगिनींच्या डोक्यावरचा अंडा उतरवला पाहिजे अशा प्रकारची मागणी तिथे केली होती. खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात झाली. त्यांनी तात्काळ सांगितलं 200 कोटी रुपये मंजूर करणार
वेगवेगळ्या योजनेत वेगवेगळ्या वेळाला मंजुरी मिळाली. पाण्याचं आरक्षण मिळत नाही. पांडुरंगने मला सांगितलं, दादा पाण्याचं आरक्षण आपल्याला मिळवलं पाहिजे, तुम्ही बैठक लावा. तेव्हाचे पाणी पुरवठा मंत्री आणि पाटबंधारे या दोघांच्या उपस्थितीत मंत्रालयाची बैठक लावली. त्या बैठकीमध्ये हे पाणी आरक्षित करून घेतलं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली, त्याला मंजुरी घेतली आणि त्याचं टेंडर निघाला, काम सुरू. त्यांनी काय बोलायचं, पांडुरंगला तुम्ही काय केलं? बरं ठीक आहे, चला मान्य करू, तर तुम्ही काय केलं सांगा. हा प्रश्न आता शहापूरच्या जनतेने पत्रकारांनी विचारला. तुम्ही जेव्हा त्यांना सांगता एवढं करून तुम्ही काय केलं बावली धरणाच्या योजनेसाठी, तुम्ही काय केलंय सांगा ना. भिवंडीला पत्रकार परिषद घेतली होती, 1 वर्षाच्या कामाचा आढावा देण्याचा. काय त्या पत्रकार परिषदेत कोणी प्रश्न विचारला पत्रकारांनी, नीचे पत्र दिलंय, नीचे पत्र दिलंय, नीचे पत्र दिलंय. अरे आता पत्र देऊन काम होतात का बाबा? चालत नाही. मला जर एका पत्रकाराने आता कल्याणला प्रेस कॉन्फरन्स होती, त्याच्यात एकाने प्रश्न विचारला की साहेब, विद्यमान खासदार असं सांगा की तुम्ही 10 वर्षात काम केलं नाही तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त काम 1 वर्षात केलं असेल, मला काही माहित नाही. पण तुम्ही पत्रकार म्हणून जर तुम्ही मला नेऊन दाखवलं, तुम्ही त्यांचं नागरिक सत्कार करायला पाहिजे की नाही. जर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी केलं, त्याच्यापेक्षा जास्त काम कोणी 1 वर्षात केलं असेल, तर आपल्याला त्याला जात विचारण्याचं काही गरज आहे का? असा माणूस तर सरकार असंच पात्र असला पाहिजे. आता तुम्ही सांगा मला, शहापूर किलो तुमच्या तालुक्यामध्ये काय केलं सांगायचं असतं आहे का? हा बघा, सगळे सांगत नाही. आता कुठे गेलं मग? 10 वर्ष झालं नाही ते 1 वर्ष केलं अशी भूमिका असते, तर ते दिसलं काय. मला तुम्ही विचारलं तर मी तोंडपाठ सांगून तुमच्या तालुक्यात काय केलं, बरोबर? कळणगावचा त्याला विचारलं काय किती झालं आपला अंडरपास, तो साहेब व्हिजिटला या. हे कोणी तिथं उभं राहून फोटो काढून त्यांनी केलेलं अंडरपास नाही, हे सगळं आपणच केलेलं आहे. आपण केलेलीच कामं सुरू आहेत अजून, आणि म्हणूनच आपल्याकडे काय सांगण्यासारखं हे काय. त्यामुळे या सगळ्या कामांचा जिल्हा परिषदेला आपल्याला निश्चितपणे फायदा झाल्याशिवाय लागणार. भात पिकावर काहीतरी काय बघल्या रोग आला अशी मला माहिती पाठवून घ्या. माझं भाषण झालेलं कलेक्टरशी बोलणार, कलेक्टरला सांगणार हे असं येऊन शेताची पाहणी करा शेतकऱ्यांच्या, आणि निश्चितपणे राज्य सरकारकडे आपण याच्यासाठी प्रयत्न करू. तुमच्या जोपनमाळ रस्ता आहे, भिलगाव रस्ता आहे, या रस्त्यांच्या साठीही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण निश्चितपणाने निधी वागले. त्याचबरोबर कसारा गावफार याच्यासाठी विनायक आहे, तिथला सरपंच आपला प्रकाश वीर आहे, अरे तो आपल्या मित्र पक्षाचा असेल, आपल्या लक्षाचा नाही. पण आम्ही वनमंत्र्यांकडे याची बैठक लावली आणि वनमंत्र्यांनी शाश्वत केलं. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या की हे गावठाण जे आहे, या जे फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टचं रूपांतर गावठाणमध्ये कसं करता येईल याच्यासाठी प्रपोजल तयार करा. त्याच्यावर आता काम सुरू आहे. शहापूरच्या नागरिकांना कसाऱ्याच्या नागरिकांना निश्चितपणाने यांच्यातून सुटका होईल अशा प्रकारचं काम वनमंत्री आरोग्य गणेश चित्तक यांच्या माध्यमातून आपण करायला घेतलेले. ते आपले नेते असल्यामुळे आपल्याला त्याच्यात अडचणी नसून मला वाटत नाही. पण या 3-4 ज्या समस्या आहेत, या समस्यांसाठी माऊली जाण्याच्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे याची बैठक जाऊन रखडलेलं काम काय रखडलंय मला आता ठेकेदार सांगितलंय. साहेब तुम्ही 10 वर्ष होते, हे काम सुरू आहे तर तुम्ही 5 वर्ष होते, तुमचा कधी आम्हाला फोन आला नाही, काही त्रास नाही. आता एवढा प्रचंड त्रास आहे आणि ते पाठवून विचारतात तुम्ही काय केलं. मला आता काय बोलायचं सांगायचं, हे तुमच्या पाण्याशी कोणाला काही मिळालेलं नाही. अशाच प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. म्हणून या ज्या समस्यांचा भास्करने उल्लेख केला की सरकार कोणाला नसो काम आम्हीच करणार, आता पाठवणाही बोलायची गरज राहिली नाही. काय तो निवडून आल्यापासून विरोधातच राहील. त्याच्यामध्ये एक मधल्या काळामध्ये थोडा होता सरकारमध्ये, आता तो असं सांगू शकतो
की सरकार पण आमचं आणि काम पण आम्हीच करणार, त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहे हे खरं तर जितेंद्र भिवंडी आणि शाहपुरी अशी स्पर्धा लागली नाही, कोण जास्त जागा निवडून देते. आमच्याकडे 21 आहेत, तुमच्याकडे 15 आहेत. 21 तरी कोणाला निवडून येऊ शकत नाही. तर तरी आपली स्पर्धा लागली. तर मी असं सांगतो की ठाणे जिल्हा परिषद जेव्हा गठीत होईल, भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल, त्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका ही ह्यापुरती असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हे मी व्यासपीठावरून बोलत नाही, ते मी तुमच्या विश्वासावर बोलतो. माझ्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारची कामगिरी तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुम्ही ती करा असा विश्वास व्यक्त करतो. आणि आता हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, भास्कर असेल, पाटून असेल, गणेश असेल, सुभाष असेल, दीपक असेल, अजून कोणाचं नाव झालं, कैलास बरोबर असेल, मनोदू आहे, विनायक आहे, कमलाकर आहे, विनायकची शेती 3. आता जितेंद्र असा आहे, हा विनायक आपला पदशीर त्यांचा शहर अध्यक्ष आहे. तुझ्या उपस्थितीत त्याचे शहर अध्यक्ष पद मी तुझ्या परवानगीने जाहीर करून टाकतो. बाकी काय कमिटी त्याची करावी ना ती तुला दाखवील. त्यांना कोणाला द्यायची नावं त्यांना देऊ द्या, की त्याचा समावेश करेल आणि तो पुढे काम करेल. याला विनायकला काही ऑप्शन नाही. आपल्याकडे ऑप्शन आहे का म्हणतोय? नाही. तुझ्याकडे आहे का जितेंद्र? नाही. मग तुझ्या परवानगीने याला मी त्याचं नाव मंडळाचं चेअरमन सांगितलं. अच्छा, याचं मग अजून कुठे गेलो. आता भारतीय जनता पक्षाचं होत नाही, एकदा झालं की झालं. त्यामुळे विनायक शहर अध्यक्ष आहे, त्यांना वाटत होते की माझं शहर मोठं आहे म्हणून 100% जनता दरबार लावू. तुमच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याची सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आपण प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.